छावा भाग 38. राजे कैद झाले तरी संभाजीराजांना मात्र कैद पडली नव्हती. ते रामसिंगाची हवेली, आग्रा शहर, लाल किल्ला यात ये-जा करू शकत होते. औरंगजेबाला माहीत नव्हते त्याने ही केवढी गफलत करून ठेवली होती. धाकला असला तरी साप म्हणू नये आपला, हे तत्त्व औरंगजेब विसरला. आणि हे तर मावळी बचनाग, संधी मिळेल तेव्हा सळसळत फणा वर उठविणारे. राजे आता वरून अगदी शांत दिसू लागले, पण आत त्यांचा मनाशी मनाचा तुंबळ संवाद पडला होता. एकच एक ध्यास त्यांच्या सावध मनाने घेतला. संभाजीराजांच्यासह आलेल्या साऱ्या आसामींनिशी या काळ दाढेतून सलामत सुटका. कोण हुन्नर चालवावा, कैसी चाल खेळावी. आणि राजांनी मनोमन भवानीचे नाव घेत शतरंजाची पहिली खेळी बाहेर काढली. एका संध्याकाळी खाशा स्वाऱ्यांना दिवट्याची सलामी द्यायला आलेल्या मावळ्यांना बघताच भुवयावर चढवीत राजांनी जरबेने विचारले, कशा चालात? चालते व्हा, आमचे आणि बाळराजांचे होणे असेल ते होईल. राजांनी शेजारी उभ्या असलेल्या संभाजीराजांना जवळ घेतले. मावळे चरकले. तो शोरगुल ऐकून फौलादखाँ डेऱ्याजवळ आला. त्याला बघताच एकसारख्या फेऱ्या घेता घेता राजे मावळ्यांवर कडाडले. काय सांगतो आम्ही, चालते व्हा, तुमचा विचार कराया आम्हास अवसर नाही, निघा येथून. राजांनी आपले मावळे गोंधळलेले बघून त्यांना परवलीची खून देण्यासाठी गळ्यातील माळ उचलून आपल्या कपाळी शिवगंधाला भिडवून सोडली. हुशार मावळ्यांनी हा बनाव हेरला. पर आम्ही जावं कुठं? खालच्या मानेने दावलजी घाटग्यांनी विचारले. कुठेही जा, देशी जा, निघा. राजे फेऱ्या घेतच राहिले. क्या हुआ? सिद्दी फौलादखाँ ने आत येत राजांना विचारले. चाकरी करते हैं, कैदी की चाकरी. खान, इन लोगों का बोझ हम पर किस लिए? जाने दो इन्हें. मैं अलीजा को अर्जी पेश करता हूँ, दे दो दस्तक इनको. राजाने फौलादखाँ मार्फत औरंगजेबाला आपली शिबंदी परत पाठविण्यासाठी दस्तके देण्याविषयी अर्ज दिला. बहिर्जीने आपले खबरगीर निरनिराळ्या वेशात आग्र्यात पेरून टाकले. त्याचे नाव होते बहिर्जी, पण कुणालाही ऐकता येणार नाही असं खाशा गोटातील ऐकण्या एवढे त्याचे कान तिखट होते. नाव बहिर्जी आणि कृती बहुरूपी असा तो मामला होता. मला रामसिंगाच्या तळावरून हलवा असा एक अर्ज राजांनी औरंगजेबाला केला. रामसिंग हमारा कदीम चाकर है, वहीं रहना असा जबाब औरंगजेबाने दिला. मला संसाराचा कंटाळा आला आहे. काशीस जाण्याची इजाजत मला आला हजरतनी द्यावी. संन्यास घेऊन तेथे राहण्याची माझी इच्छा आहे, असाही एक अर्ज राजांनी औरंगजेबाला केला. सेवा अवलिया बनना चाहता है, ठीक है, उसे कहना इलाहाबाद के किले पर जाकर वो अवलिया बने रहे. हमारा सूबेदार बहादुर खान उसकी अच्छी हिफाजत रखेगा. असा जबाब औरंगजेबाने त्या अर्जाला दिला. राजांचा आणि औरंगजेबाचा शतरंज एकमेकांचे मनसुबे मारण्यासाठी रंगू लागला. जे घडत होते, घडू घातले होते, त्यांनी संभाजीराजांची जाण नकळतच आपोआप वाढत होती. आपण कसल्या पेचात आहोत हे त्यांनी हेरले. रामसिंगाशी ते अधिक अदबीने वागू लागले. वेळ मिळेल तेव्हा कुंभारवाडीत जाऊन कुंभाराची गाठभेट घेऊ लागले. नेहमीप्रमाणे एके दिवशी ते रामसिंगासह लाल किल्ल्यात आले. रामसिंगाला कळले की बादशाह सलामत पैलवानों का जंग देख रहे हैं. संभाजीराजांना घेऊन रामसिंग कुस्तीच्या आखाड्याजवळ आला. एका प्रशस्त गोलाकार मैदानात
ताक आणि तेल घालून मळलेल्या लाल मातीचा हौदा होता. हौद्याभोवती फिरलेला भक्कम लकडकोट होता. लकडकोटाला लागून मांडलेल्या एका आसनावर औरंगजेब बसला होता. त्याच्या मस्तकावर अब्दागिऱ्या चौऱ्या ढाळीत होत्या. त्याच्या पाठीमागे काही सरदार उभे होते. आग्र्याच्या तळपत्या उन्हात हौद्यातील लाल माती चमकत होती. ती बघताना औरंगजेबाला वाटले, खुदा ताला ने हर किस्म की मिट्टी पैदा की, लाल, काली, सफेद, पर हरी मिट्टी कैसे नहीं पैदा की. अस्वस्थ होऊन त्याने हातातील काश्मीरी गुलाबाचा गेंद नाकाला लावला आणि त्याला रामसिंग आणि संभाजीराजे दिसले. हिरव्या जांगा कसलेले पठाणी, हबशी, उझबेकी, तुर्की धिप्पाड मल्ल हौद्यात उतरत होते. औरंगजेबाला कुर्नीस देऊन या मौलाली अशा गर्जना करीत एका पायावर नाचून हौद्याला फेरा घेत होते. सलामीची माती आपल्या जोडीदाराच्या हाती देत दनादन शड्डू ठोकत होते. त्यांच्याशी अंगझट्या देत होड घेत होते. त्यांची तजेलदार अंगे घामाने निथळून निघाली होती. मल्लांची भरल्या कणसांसारखी दिसणारी पटबाज शरीरे निरखत संभाजीराजे रामसिंगासह लकडकोटाजवळ थांबले. आता एकदम जिलेसुबाहनीसमोर कसं जावं या विचाराने रामसिंगही थांबला. दोघेही हौद्यातील रोमांचक दंगल बघण्यात गढून गेले. रामसिंग, बक्षी आसदखानाने त्याच्याजवळ येत त्याची तंद्री मोडली. क्या है? रामसिंगाला एवढ्या दिवसात 4च समाधानाचे कुस्ती बघण्याचे क्षण मिळाले होते. तेही निघून गेले. आला हजरत पूछते है कि सेवा का ये बच्चा कुश्ती खेलेगा क्या. आसदखानाने रामसिंगाच्या गळ्यावर शब्दांची तलवारच सरळ आडवी धरली. संभाजीराजांचा हात पटकन हातात घेऊन रामसिंग म्हणाला, बक्षी, उमर तो देखो इनकी. बक्षी आसदखानाला कल्पना नसताना संभाजीराजे त्याला म्हणाले, हां, जरूर खेळू आम्ही हौदा, पण तो या चाकरी ठेवलेल्या मल्लांशी नाही. असले पैलवान आम्हास रोजाना मुजरे करतात. आमच्या जोडीचा शहजादा उतरेल हौद्यात तर आम्हीही जांग चढवू. आसदखानाने संभाजीराजांची जबान औरंगजेबाच्या कानांवर घातली. बसल्या आसनावरूनच औरंगजेबाने संभाजीराजांना निरखले. आसद, उसको पैलवान की ठंडाई देना. एवढेच औरंगजेब म्हणाला आणि आपले शहजादे कसे निपजतील या शंकेबरोबर तो आसनावरून उठला आणि नमाज पढायला आपल्या महालात निघून गेला. राजगडावरच्या देवमहालात शाळीग्रामी शिवलिंगासमोर चंदनी पाटावर जिजाऊ बसल्या होत्या. म्हाताऱ्या पावसाने झोडपून काढलेल्या सुन्न, बधीर, काजळ काळ्या संध्याकाळीसारख्या. बाळराजे आणि राजे आग्रियात कैदी पडले. ही खबर कानांवर पडताच आपले काळीजच कुणीतरी देठास हात घालून ते खुडून दूर नेत आहे असे त्यांना वाटले. पारण्याच्या उपवाशी पोटी थरथरत्या हाताने त्या एक एक बिल्वपत्र शिवपिंडीवर अर्पित होत्या. लक्ष बिल्वपत्रांचा संकल्प त्यांनी मनी बांधला होता. 100 बेलपानांची तबके धाराऊ त्यांच्या पुढे गोंदल्या हाताने आणि काळवंडल्या मनाने सरकवीत होती. एका तबकातील बिल्वदले संपली की खुणेसाठी एक सोनेरी मोहोर उचलून बाजूच्या ताम्हणात ठेवीत होती. शांतता हा शब्द मनोमन उठविला तरी भंग पावेल एवढी भयान शांतता देवमहाली पसरली होती. लटकत्या नंदादीपातील करंजेल तेलाशी वातीचे भांडण झाले तर तेवढाच चर्र असा आवाज उठत होता. जिजाऊंच्या नसला तरी धाराऊच्या काळजाला तो चिरत जात होता.
शिवपिंडीशी आणि त्यामागे उभ्या असलेल्या उग्रदर्शनी जगदंबेच्या मूर्तीशी जिजाऊंनी मुक्या ओठी आणि उघड्या डोळी वितंड भांडण मांडले होते. एक एक बेलपत्राबरोबर आऊसाहेबांच्या मनाचा एक एक कप्पा उलगडत होता. शेकडो हजारो कप्पे. किती किती फसगमत करावी तू आमची आई. थोरले संभाजीराजे, तू आमच्या ओटीतून कनकगिरीवर हिरावून नेलेस. होदेगिरीच्या रानात तू आमचं कुंकू पायतळी घेतलंस. राजांना पुत्रलाभ झाला यासाठी समाधानानं आम्ही ओठ खोलले नाहीत, तोच तू आमच्या थोरल्या सुनबाईंना जवळ केलंस. आणि आज जे जे आम्हास आवडावं ते ते तुझ्या डोळ्यात भरतं. मग नेमक्या आम्हीच कशा भरत नाही तुझ्या डोळ्यात? की आमच्या फुटक्या कपाळानं आम्ही तुलाही तोंडासमोर नकोशा झालो? बोल आई, किती वेळ हातीचं त्रिशूल तू आमच्या कंठाशी आणून लावणार? का मांडावी तुझी पूजा आम्ही? नाही, हे थांबविणे आहे. आमच्या राजांच्या बाळराजांच्या केसास धक्का लागला तर बरे समजून असणे. आम्ही तुझाही मुलाहिजा नाही धरणार. आग्र्याचा तावला मुलूख गदगदून आला. मृगाचा सरीबाज पाऊस लाल किल्ला, ताजमहाल, हवेल्या, कोठ्यांवर रपरपत कोसळू लागला. पहारा देणे सोयीचे व्हावे म्हणून फौलाद खाने राजांना रामसिंगाच्या हवेलीला लागून असलेल्या दगडबंद कोठीत हलविले. खुल्या मैदानात शामियान्यात असलेले राजे अधिक बंदिस्त झाले. राजांच्या मनी विचारांचा पाऊस कळा कोसळू लागला. सरींवर सरी, विचारांवर विचार धावणी धरू लागले. आणि खुद्द आपल्याच माणसांना हबका बसावा असे साधेसुधे राजे ठरवून आजारी पडले. आजारी माणसास अधिक सावधानगीचे उपाय सुचतात. पहाऱ्यावरच्या हबशांनी मरहट्टा बेमार हो गया ही खुशीची खबर परस्पर फौलादाच्या जाड कानात नेऊन सोडली. राजांची पूछताछ करायला तो कोठीत आला. सुना है, तुम्हारी तबीयत बिगड़ गई है? जाड काळ्या ओठांवरचे फौलादचे भोकरी डोळे लखलखले. पाय ओढत चुकार चाल धरणाऱ्या घोड्याकडे हबशी घोडेपारखी बघतो तसा फौलाद राजांना निरखू लागला. तापल्या लोखंडी ठशाचा डाग खुब्यावर घेणारे घोडे कण्हते तसे राजे बेमालूम कण्हले. उभ्या चर्येवर वेदनेचा भंडारा फासून घेत पलंगावरून आस्ते उठले. तो कातळ कठोर सह्याद्री छातवान गदगदवून अमळ खोकला. खान, आम्हास आमचा भरोसा लागत नाही. जीवाची घालमेल होते आहे. आमच्यावर एक मेहरबानी करा. आमच्या पापांची आम्हास फेड करू द्या. आम्ही खैरियत करावी म्हणतो. मेवा मिठाईची, दिनारांची, साऱ्यांचीच. धाप लागल्यागत करीत राजे थांबले. कपाळीचे शिवगंध त्यांनी आक्रसून टाकले. पलंगाच्या काठाळ्या दोन्ही तळहातात गच्च धरल्या. खाली मान टाकून पापांचा बोजा शिरावरून झटकण्यासाठी आपली आपणालाच नफरत वाटते आहे अशी बेमालूम डावी उजवी मान डोलवली. खान डोळे ताणून बघतच राहिला. शेजारी पलंगावर टेकलेले संभाजीराजे कापल्या नजरेने राजांना निरखू लागले. आम्हास खैरियत देण्याची इजाजत अलीजा साहेबांकडून मिळवून द्या खान. एवढी मेहरबानगी करा आमच्यावर. वेदना असह्य झाल्यासारखे भासवीत बुरुजाचा ढलपा हळूहळू ढासळत बांधकामातून खचावा तसे खचत जगदंब जगदंब म्हणत उसासे भरून राजे पलंगावर आडवे झाले. राजाने फौलाद भवानीच्या माळेने दस्त करून टाकला. जरूर हम कोशिश करेंगे. खानाचे जाड निबर ओठ आयुष्यात प्रथमच थोडे नरमाईचे बोलले. खान कोठी बाहेर गेला.
संभाजीराजे लेटल्या राजांच्या कपाळाकडे बघत राहिले. मिटल्या डोळ्यांच्या राजांच्या कपाळी मध्येच आठ्या उठत होत्या. औरंगजेबाने खुशमिजाजीने राजांना खैरियतीची परवानगी दिली. आग्र्याच्या मेवा मंडीतून मध्यम माटाचे पेटारे मिठाईने भरून त्र्यंबकपंत आणि निराजीपंत ते दस्तुरी स्पर्शासाठी कोठीकडे पाठवू लागले. फौलादाच्या धिप्पाड सिद्धी पहारेकऱ्यांना कधीच मालूम पडले नाही की रोजाना पेटारे नकळत मोठ्या माटाचे का होत आहेत. उभ्या आग्रा शहरात राजांनी हातस्पर्श दिलेले मिठाईचे पेटारे मोकाट सुळसुळू लागले. त्यातील मिठास मिठाई खाताना सराई सराईतील फकीर आणि आग्रेकर आसमानाकडे हातपंजे उठवून दुवा देऊ लागले. खुदा बीमार को सलामत रखे. बाहेर आग्र्याचे आसमान पावसाळी ढगांनी झाकाळले होते. कोठीत राजांचे मन विचारांच्या असह्य काळ ढगांनी एरगटले होते. धारेला लागलेल्या नावेसारखे मध्येच त्यांचे मन सरासर राजगडापर्यंत झेपावत होते. जगदंबेसमोर बसलेली मासाहेबांची काळवंडलेली मुद्रा बघून पुन्हा माघारा हटत होते. त्यांच्या पलंगावर पायगतीला बसलेले संभाजीराजे गोंधळल्या बावऱ्या नजरेने राजांच्याकडे बघू लागले. खरंच महाराज साहेब आजारी आहेत? क्षणात एक तर क्षणात दुसरी अशा शंकात त्यांचे मन फटका खाऊ लागले. राजांनी त्यांच्या मुद्रेवरचा शक अंदेशा हेरला. हळुवार उठून संभाजीराजांच्या कानांतील चौकड्यांजवळ ओठ नेत राजे पुटपुटले. सूर्यफुलाच्या पाकळीवर बिलगलेल्या धुक्याचे पहाटवेच्या थंड वाऱ्याने दवबिंदू उमटावेत तसे राजांचे सावध मोतीबोल संभाजीराजांच्या कानात उतरले. काळीज टाकू नका. आमची बिमारी बनावटी आहे. इथून सुटणे आहे आम्हास आणि तुम्हासही. रामसिंग चाचाकडे येणाऱ्या हर आसामीचा बोल कान देऊन ऐकत चला. कुंभाराच्या बाडीचा राबता तोडू नका. सावध असा. जगदंब जगदंब असे पुटपुटत राजे कण्हत पुन्हा पलंगावर आडवे झाले. संभाजीराजांनी त्यांच्या कपाळीच्या शिवगंधाकडे एकदा बघितले आणि त्यांचे हात आपोआपच पुढे झाले. आपल्या हलक्या हातांनी ते राजांचे पाय चेपू लागले. कोठीत विचित्र भावनेचा पडदा पसरला. राजे आजारी आहेत अशा चिंतेची खिल्लत संभाजीराजांनी आपल्या चेहऱ्यावर चढविली. दो पंडित आए हैं, अंदर पेश आना चाहते हैं. अलीजा ने उनको इजाजत दी है. कोठीच्या दरवाजावर पहारा देणारा रामसिंगाचा नाथावत हा धारकरी आत येऊन राजांना म्हणाला. भेज देना. राजे पलंगावरून न उठताच म्हणाले. नाथावत उत्तर हिंदुस्थानी ब्राह्मणी पेहराव केलेल्या 2 इसमांना घेऊन कोठीत आला. त्यातील एक होते कवींद्र परमानंद आणि दुसरे होते अलाहाबादचे कवी कुलेश. त्यांना बघताच राजे पलंगावरून उठण्यासाठी हालचाल करू लागले. राजांना नमस्कार करून झटकन पुढे येत परमानंद आदराने म्हणाले. लेटते रहना स्वामीन. राजांची कीर्ती ऐकून ते दोन्ही कवी त्यांच्या भेटीसाठी आग्र्यात आले होते. औरंगजेबाला त्यांनी राजांच्या भेटीसाठी परवानगी द्यावी असा अर्ज केला होता. औरंगजेबाने तो अर्ज मंजूर केला. एकाच हेतूने की बेमार सेवाला हे पंडित आयुष्य नश्वर आहे हे काफरी पद्धतीने अधिक चांगले पटवू शकतील. परमानंदांनी राजांना आपला परिचय करून दिला. राजे पलंगावरून उठून बसले. ये कनौज के कविवर है, कवी कुलेश. परमानंदांनी कुलेशांच्याकडे हात करीत त्यांचाही राजांना परिचय करून दिला आणि म्हणाले. बडे सुभाग से आपके दर्शन हुए.
संभाजीराजांच्या पाठीवर आपला हात ठेवीत राजे एक एक शब्द म्हणाले. हमारे फर्जंद संभाजीराजे. संभाजीराजांनी दोघाही कवींना नमस्कार केले. कवी कुलेशांना राजे आणि संभाजीराजे यांना एकत्र बघताना मनोमन वाटले की काली माता दुर्गा भवानीने आपल्या त्रिशूळाने रेखलेले कुठल्या तरी अज्ञात काव्याचे हे दोन सर्ग आहेत. एक पुरा, दुसरा पुरा होऊ घातलेला. आज ते पुसून टाकण्यासाठी औरंगजेबाने आपल्या मेहंदीच्या रसात बरबटलेला हातपंजा यांच्यावर उगारला आहे. कोण करील या देखण्या काव्यांचे रक्षण? शस्त्रधारी दुर्गेची मूर्ती डोळ्यांसमोर तरळलेले कवी कुलेश शेजारच्या परमानंदांना आणि खुद्द स्वतःलाही ऐकू येणार नाही असे नकळत पुटपुटले. रक्ष रक्ष दुर्गेश नंदिनी. राजांनी दोघाही कवींशी स्थिर चित्ताने चर्चा केली. कवीवर जायला निघाले. त्यांनी राजे आणि संभाजीराजांना उत्तरी पद्धतीने झुकून अदबीने नमस्कार केले. हिरोजी, रामसिंगांना आमची इच्छा कळवा. आमच्या फिलखान्याचे सारे हत्ती कविराजांना नजर केले आहेत. राजांनी हिरोजी फर्जंदला हुकूम फरमावला. जी सरकार. हिरोजीने राजांची आज्ञा झुकून उचलून धरली. परमानंद आणि कवी कुलेश राजांच्याकडे बघतच राहिले. न राहवून परमानंद अदबीने म्हणाले, स्वामीन, हमें हाथियों से क्या लाभ? कविराज, आम्ही विरक्त झालो. ही सराई सोडावी म्हणतो. आपणच मार्ग दाखविला पाहिजे. हत्ती मार्गी लावले पाहिजेत. आमचा भार हलका केला पाहिजे. राजे प्रत्येक बोल दुपेडी अर्थाने बोलले. परमानंद जे काय समजायचे ते समजून गेले. जैसी आपकी आज्ञा म्हणत परमानंद कवी कुलेश आणि हिरोजी यांच्यासह कोठीबाहेर पडले. राजे पलंगावर आडवे झाले. संभाजीराजांनी त्यांच्या पायगतीचा शालनामा त्यांच्या अंगावर सरकविला. त्यांच्या कानामनात राजांचे बोल फिरू लागले. ही सराई सोडणे आहे. आमची बिमारी बनावटी आहे. कुंभाराच्या बाडीचा राबता सोडू नका. हत्ती मार्गी लावले पाहिजेत. संभाजीराजे आपल्या महाराज साहेबांचा पाय हलक्या हातांनी चेपू लागले. कोठीत राजांचे आजारपण चढत्या अंगाने रंगू लागले. भाग 38 समाप्त.